आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहविभागाच्या कार्याचा आढावा. आणि येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. महिला आरक्षणाच्या संदर्भातलं घटनादुरुस्ती विधेयक काल लोकसभेत नामंजूर झाल्यानंतरच्या दिवशी प्रधानमंत्री हे संबोधन करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवून 60% करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारी 2026 पासून ही दरवाढ लागू होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला, अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 50 लाख कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक निवृत्तीवेतन धारकांना याचा लाभ होईल. यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला सुमारे 6,791 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयाविषयी आमच्या प्रतिनिधींनी यावेळी माहिती दिली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. ग्रामीण कृषी उत्पन्न बाजार समिती, उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालयांना जोडणाऱ्या मार्गांचा यात समावेश आहे. या योजनेसाठी 83,977 कोटींची नव्यानं तरतूद करण्यात आली आहे. मैदानी भागातले रस्ते आणि पूल बांधण्यासाठी मार्च 2028 पर्यंत तसंच डोंगराळ भागातले रस्ते बांधण्यासाठी मार्च 2029 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला वेग आला असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 8 लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना में बहुत तेजी वापस से आई. आज उसका एक्सटेंशन और एलोकेशन इंक्रीज किया गया, जिससे कि पीएमजीएसवाई 3 अब हो गया 83,977 करोड़ रुपीस की स्कीम हो. पूरे प्रोग्राम में अब तक करीब 8 लाख किलोमीटर सड़कें बनी. 10,000 से अधिक ब्रिजेज इसमें बने ग्रामीण क्षेत्रों में. 7 लाख से ज्यादा जो बड़े ग्रामीण क्षेत्रों में इम्पोर्टेंट इंफ्रा पॉइंट्स होते हैं कम्युनिटी के, वो सब इससे कनेक्ट हुए. 12,980 कोटी रुपयांच्या हमीसह भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल या नावानं देशांतर्गत विमा निधी उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून भारतीय बंदरापर्यंत आणि भारतीय बंदरांपासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणापर्यंत माल वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी यामुळे विमा उपलब्ध असेल, असं वैष्णव यांनी सांगितलं. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आज 24,815 कोटी रुपये खर्चाच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. गाझियाबाद सीतापूर 3री आणि 4थी मार्गिका आणि राजमुंद्र विशाखापट्टणम 3री आणि 4थी मार्गिका या मार्गांचा यात समावेश आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं असून विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झालं. 28 जानेवारीला या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण 41 बैठका झाल्या. यात 93% कामकाज झालं, असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. अधिवेशनात 12 विधेयकं सभागृहात सादर झाली. यातली 9 विधेयकं मंजूर झाली. यात वित्त, नादारी कायदे सुधारणा, आंध्र प्रदेश पुनर्रचना, जनविश्वास तरतुदींमधली सुधारणा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या संदर्भातल्या विधेयकांचा समावेश आहे. याविषयी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले, बहुत ही प्रोडक्टिव बजट सेशन रहा है. यूनियन बजट बहुत अच्छी तरह से पारित हुआ. फिर फाइनेंस बिल पारित किया गया है. दूसरे पार्ट में प्रधानमंत्री जी ने वेस्ट एशिया क्राइसिस को लेकर के स्टेटमेंट दिया. 3 दिन स्पेशल सिटिंग एक्सटेंशन किया गया. नारी शक्ति वंदन अधिनियम डिलिमिटेशन अमेंडमेंट बिल पेश किया गया था. ये बिल पारित नहीं हो पाया. बाकी जितना भी सरकारी बिल्स थे सब पारित हुआ. राज्यसभेचं कामकाज 157 तास चाललं. या अधिवेशनात सदस्यांनी आपलं मूल्यवान मत मांडून सभागृहातल्या चर्चेचा स्तर उंचावला, असं गौरवोद्गार राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी काढले. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश यांची फेरनिवडही या अधिवेशनात झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना काँग्रेसवर टीका केली.
नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्यामुळे काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड झाल्याचं ते म्हणाले. मतदारसंघाची संख्या वाढली असती तर जनतेचे प्रश्न अधिक वेगाने सोडवले गेले असते, असा दावा त्यांनी केला. महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही, मात्र यातून ओबीसी आणि अनुसूचित जातीतल्या महिलांना वगळण्याचा सरकारचा डाव होता, त्यामुळे याला काँग्रेसने विरोध केला, असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजपा ओबीसी समाजाचा केवळ वापर करत असल्याची टीका त्यांनी केली. संसदेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीनं तसंच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत निदर्शनं केली. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेतली, अशी टीका यावेळी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागासोबतच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रकरणांचा आढावा घेतला आणि सखोल तपास करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, SIT प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. नाशिकच्या TCS कंपनीतील गैरव्यवहार, भोंदूबाबा अशोक खरात, अमरावतीमधील अल्पवयीन आणि महिलांचं लैंगिक शोषण तसंच मुंबईतील गोरेगाव येथील एका संगीत कार्यक्रमातील अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झालेला मृत्यू या प्रकरणांच्या तपासाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आज राष्ट्रीय महिला आयोगानं चौकशी सुरू केली. आयोगाची 4 सदस्यीय तथ्यशोध समिती आज नाशिकात दाखल झाली. नाशिक रोड पोलीस ठाणे परिसरातल्या कार्यालयात ही सुनावणी सुरू होती. आज एका पीडितेचा जबाब समितीने नोंदवला आहे. पुढचे 2 दिवस या समितीचा मुक्काम नाशिकमध्ये असेल. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा इथं एका युवकानं असंख्य महिलांशी गैरवर्तन करून त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहेत. याबाबत पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये पीडितांनी जबाब आणि पुरावे देण्यासाठी पुढं यावं, असं आवाहन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. बावनकुळे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेतली. अहिल्यानगरमधल्या संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान इथला भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याच्यासह एकाला पोलिसांनी अटक केली असून इतर 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकणातल्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. तर विदर्भात हवामान कोरडं राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 44.4° इतकं नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृह विभागाच्या कार्याचा आढावा. आणि येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.